कार्तिक नगर येथे क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड, गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाची कारवाई। गुन्हे शाखा युनिट 2 च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 11 मेला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार 10 मेला रात्री 9 वाजताच्या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने कार्तिक नगर येथे सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड कारवाई करून आरोपींना अटक केली आहे। आरोपीकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। आरोपींना पुढील कारवाईसाठी मानकापूर पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले आहे। पुढील तपास मानकापूर पोलीस करीत आहे। याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे। युनिट 2 पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधाराने पोलीस ठाणे मानकापूर हद्दीतील कार्तिक नगर हा जो भाग आहे तिथे खूप आतमधला जो परिसर आहे तिथे एका बंद घरामध्ये आम्हाला 4 इसम हे क्रिकेट IPLच्या मॅचेस ज्या चालू आहेत त्याचा सट्ट्यासाठी खायवडी घेताना मिळून आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। हा क्रिकेट सट्टा जो ते करत होते, कालची जी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सची जी मॅच होती त्याच्याकरता ते लोक क्रिकेट सट्टा चालवत होते आणि ह्याच्याकरता त्यांनी एकूण वेगवेगळ्या आकाराचे 21 मोबाईल फोन्स, 2 टॅब, 2 लॅपटॉप असं सगळं डिजिटल गॅजेट्स वापरले होते। इन्व्हर्टर, बॅटरी असं पण सगळं ते डिजिटल यंत्रणा वापरत होते। त्याच्याशिवाय त्या ठिकाणावर येण्या जाण्याकरता त्यांनी ज्या 3 गाड्या वापरल्या होत्या, एक सुझुकी कंपनीची बर्मन, एक होंडा शाईन आणि एक स्प्लेंडर गाडी, अशा या गाड्या पण जप्त करण्यात आलेला आहे। टोटल एक 5,71,700 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यात आपण जप्त केलेला आहे आणि ह्या कारवाईमध्ये एकूण 4 लोक आपल्याला हा क्रिकेट सट्ट्याची खायवाडी घेताना मिळून आलेले आहेत। ती आरोपी आहेत फरहान अली लियाकत अली, शोएब अली वल्द शाकीर अली, इम्रान अली वल्द जहीर अली आणि इर्शाद रफीक कुरेशी। आणि ह्या आमच्या कारवाईमध्ये युनिट 2चे पथकातले API गजानन सांभारे, त्याच्यानंतर पोलीस हवालदार राजेश तिवारी, शैलेश जांभूळकर, दीपक चोले, महेंद्र सडमाके, दिनेश डवरे, संदीप चंगोले, अर्जुन यादव, सुनील कुवर, प्रवीण शेळके, संदीप पांडे, प्रवीण चौहान, विवेक श्रीपाद हे सर्व कर्मचारी माझ्या सोबत इन्व्हॉल्व होते या कारवाईमध्ये। युनिट 2 ने माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सरांच्या तसेच माननीय सहपोलीस आयुक्त अस्वती मॅडम दोर्जे मॅडम यांच्या मार्गदर्शनात, तसेच ॲडिशनल कमिशनर संजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनात, माननीय पोलीस उपायुक्त निमित गोयल सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे।